नमस्कार, मिस्टर अँड मिसेस नेहा अभिया आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही देवी कोणती आहे, तर ही आहे खारची आई लक्ष्मी। दिवाळीत होणारा देवीचा उत्सव। तर हा उत्सव दरवर्षी साजरा करतात। दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्थीदशीपासून 5 दिवस पुढे हा उत्सव साजरा केला जातो। या देवीची सेवा तसेच सत्यनारायणाची महापूजा तसेच भंडारा देखील इथे आयोजित करण्यात येतो आणि इथलचे सगळे रहिवासी तसेच इथे शॉपकीपर्स हे सगळे ह्या मंडळाचे सभासद असून ते हा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा करतात। असे खूप वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो। हा खूप कमी ठिकाणी दिसणारा सण आहे हा, त्यामुळे खूप लोक शॉक झाले की अरे दिवाळीत कसं देवी आली। तर हा उत्सव देवीचा कारण की लक्ष्मी ही घरातच सगळे पूजन करतात, पण हे सार्वजनिकरित्या पूजा करतात ही सगळी मंडळाची पोरं। त्यामुळे ही कौतुकास्पद गोष्ट आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे। इथे The next day. नमस्कार, मिस्टर अँड मिसेस नेहा अभि आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। काल आपण रात्री पाहिलेला की लक्ष्मीचं मूर्ती होती, आपण दर्शन घेतलं। तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि जाणून घेऊया दिवाळीमध्ये दरवर्षी लक्ष्मीची पूजा होते आणि मूर्ती म्हणजे आणली जाते। तर आपण त्यांना विचारूया। चला। नमस्कार। माझं नाव गौरेश परब। मी ते म्हणजे श्रीलक्ष्मी सेवा मंडळामध्ये कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। तसं तर जसं तुम्ही म्हटलं की दिवाळीमध्ये लक्ष्मी देवी वगैरे बसणं हे खूप जणांसाठी सरप्राईज असतं। हो, कारण की बसतच हो हो हो। तर ते आम्ही म्हणजे आता मागचे 43 इयर्स झाले। 1983ला लक्ष्मी सेवा मंडळाची स्थापना झाली। नंतर सगळे लोक जुळत गेले, आम्ही आता ही नवीन पिढी जुळत गेलो। तर सगळी म्हणजे भावंड वगैरे बाजूवाले सगळे। तर हे लक्ष्मीचं मेन हेतू जसं ह्यांनी म्हटलं की असं होतं की जे आजूबाजूचे आवारातली लोक आहेत किंवा जे शॉपकीपर्स आहे, जे मार्केट, कारण जो आपण लक्ष्मी माता बसवतो तुम्ही बघितलं असेल तर ते मेन मार्केटमध्ये आहे। तर जे मेन मार्केटचे जे शॉपकीपर्स आहे, आपण ज्यांना हॉकर्स म्हणू शकतो किंवा जे भाजी वगैरे विकतात त्यांना, ह्या लोकांची ती माता म्हणून आपण ती तेव्हा म्हणजे पप्पा त्यांचे मित्र वगैरे त्यांनी म्हणून ती स्थापना केलेली आणि म्हणून ती एवढी म्हणजे आपण आता जी आधी चाळ होती ती तुटून आता बिल्डिंग झाली आहे, पण आपण ती तरी लक्ष्मी माता आत घेतली नाही। त्याचं एकच कारण की ती देवी सर्वांची जे मार्केट वगैरे आहे त्यांच्या थ्रूच आपण ती बसवतो। पहिल्या दिवशी जशी स्थापना वगैरे लक्ष्मी स्थापना असते, लक्ष्मी मातेची स्थापना होते, पूजा वगैरे होतं, तर आपण हे एव्हरी इयर 5 वर्षाचा असा कार्यक्रम असतो। आपण मूर्ती स्थापनेनंतर दुसऱ्या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम असतात, लहान मुलांचे म्हणा, महिलांचे म्हणा, त्याच्यात सांस्कृतिक कार्यक्रमही आले आणि आपण सोशली ॲक्टिव्ह कार्यक्रम पण करतो। जसं लास्ट इयर आपण कॅम्प ठेवलेलं महिलांसाठी, वृद्ध लोकांसाठी। तसंच एव्हरी इयर आपण काही ना काहीतरी त्या मनाने अनुषंगाने एक दिवस तो ठेवतो।
एक दिवस आपण जे विसर्जनच्या आधी की एकत्र सर्व यावं म्हणून आम्ही भंडारा देखील करतो. सत्यनारायणची महापूजा जशी तुम्ही बघितली काल, खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि आपण जवळजवळ 1,500 ते 2,000 लोकांपर्यंत पोचतो भंडारा थ्रूद्वारा. म्हणजे तेच मेन हेतू याचे सर्व एकत्र यावं, कारण हा कॉन्सेप्ट म्हणजे खूप लोकांना माहीत नाही आहे. तर आम्हाला पण देखील माहीत नव्हतं की दुसरीकडे देखील लक्ष्मी माता बसतात. जसं आता शिवडी म्हणा किंवा डोंबिवली, भांडूप एवढ्या लांब लांब पण लक्ष्मी माता बसतात, जे आता आपल्याला सोशल मीडिया थ्रू कळतं आहे. तर थँक्स टू सोशल मीडिया. आणि तसंच आपलं पण म्हणजे सगळ्यांना कळत आहे, लोक येत आहे. त्या दिवशी म्हणजे आम्ही तेवढ्या टचमध्ये, आपली जी पुढची जनरेशन आहे ती जास्त सोशलाइज्ड आहे. पण त्या दिवशी एक मंडळ आलं आणि मी त्यांना विचारलं की कुठून आलं, तर ते डायरेक्टली भांडूपवरनं आलेले आपल्याला भेटायला. तर असे मंडळ पण आहेत. आणि जे बरं वाटतं की जी न्यू पिढी आहे, आमच्या नंतरची जी पिढी ती खूप इंटरेस्टेड आहे आपल्या कल्चर, आपल्या ट्रेडिशन्समध्ये. आणि ह्याचं मेन इम्पॉर्टन्स काय होते की आपण तर एकत्र आहोत. म्हणजे जी वरची पिढी होती आमच्या, आता आम्ही मधली पिढी झालो, म्हणजे आमच्या वरची पिढी आणि आमच्या खालच्या पिढी. तर मेन आहे या तिघं पिढी म्हणजे सगळे एकत्र मिळून डिसिजन्स घेणं, जे ऑप्शन्स आहे ते हे करणं. तर असा मिळून आम्ही 5 दिवसाचा हा कार्यक्रम मोठा करतो आणि सर्वांची साथ असते, सर्व एकत्र असतात, मजेशीर खेळ होते. आज देवीचं विसर्जन आहे, तुम्ही नक्की या. तर हां, हेच म्हणून मी. आणि देवी किती दिवस आपण हे करतो? 5 दिवस देवीची म्हणजे फुल पूजा वगैरे म्हणजे धमाल असते. म्हणजे म्हणायला गेलं तर दिवाळीसारखी पूर्ण वाटते. पूर्ण तुम्ही जर तो मार्केट रोड पाहिला, आपण पूर्ण म्हणजे पूर्ण तो लाईव्ह असतो. हे 5-6 दिवस पूर्ण लाईव्ह असतो. आणि आपली म्हणजे मी ते ॲड करू इच्छितो की जे पोलीस वगैरे आहेत त्यांचे खूप साथ भेटते. त्यांच्यामुळेच आपण हे सगळं करू शकतो. मग जे कार्यरत पॉलिटिशियन्स आहे त्यांचा पण खूप चांगला प्रतिसाद असतो. आणि ऑब्व्हियसली सगळी जी लोकं आहेत आवारातली, भले ते म्हणजे कारण आम्ही बिल्डिंगच्या समोर असल्यामुळे असं वाटतं की फक्त बिल्डिंगची देवी आहे. सगळे जे आवारातले आहे, जसं मी म्हटलं, शॉपकीपर्स वगैरे झाले, बाजूचे झाले, मोठे मोठे हॉटेल्स आहे आपल्या बाजूला, सगळे मिळून एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात. तर खूप बरं वाटतं. आम्ही एक म्हणजे नवीन असं त्याला एक्सपेरिमेंट नाही म्हणू शकत, पण आम्ही एक नवीन कार्यक्रम ह्या टायमाला ठेवला जो गोंधळ आहे. कारण ओपनमध्ये गोंधळ ठेवणं खूप कठीण पडतं, कारण आपलं मेन मार्केट प्लेसच आहे. पण आम्ही तो ठेवला. म्हटलं बघूया कसं होतं, काय होतं. आणि एवढा चांगला प्रतिसाद मिळाला त्याला. जसं मी म्हटलं, पोलिसांची खूप साथ मिळाली, त्यांनी खूप हेल्प केली सगळं मॅनेज करायला. आणि खूप चांगल्या प्रकारे तो मोठा कार्यक्रम झाला. तर याच प्रकारे आम्ही ते करत राहू. आधी पुढची सगळ्यांची साथ भेटत राहिली ही अपेक्षा. थँक्यू. नेहमी म्हणजे हर वर्षी वेगवेगळे पॅटर्न्स हे असतं. म्हणजे तेच आपली जी यंग पिढी आहे त्यांचं डोकं आहे सगळं. तर ह्या टायमाला आम्ही ही अशी जर्सी बनवली आहे, आई लक्ष्मी. खारची आई लक्ष्मी म्हणून हे फेमस झालं आहे बऱ्यापैकी. हां हां माहिती. तर मिस्टर अँड मिसेस नेहा अभी हे तुम्ही चॅनल पाहिलंच असेल. खूप मेहनत करतात आहे, खूप चांगले व्हिडिओज बनवतात. तर सगळ्यांनी नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ते बेल आयकन हे करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला अलर्ट्स येतील. नमस्कार.